काही चांगलं वाटतं. कारण की कसं एखादी क्रिएटर एखादी लहान क्रिएटरला मी तो बोलतो वगैरे तेव्हा चांगलं वाटतं. मला तर चांगलं वाटलं. आणि आर डी भायाला म्हणजेच की रुद्रा भायाला आपण बोललो वगैरे. आणि आता जातो आपण घराकडे. आता बंटी हॉटेल आपल्या इथं. आता बंटी हॉटेलवरतून आपण जातो आपल्या घराकडे. आणि आपल्याला समजा 15 ते हे काय वेलकम टू बॅक अनिकेत हनुमंत ब्लॉग्स. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आज आपले येणार आहे गिम्बल. तर आज तारीख आहे 24 एप्रिल 2026. तर आज आपले येणार आहे गिम्बल म्हणजे आज ते तर डेट आहे, परंतु किती वाजता येणार माहीत नाही. तर सर्वात पहिलं म्हणजे गिम्बल येणार त्याची तर आपल्याला खुशी आहे. तुम्हाला काय सांगू मी, मला तर खुशी काही माहिती. आता ना आपल्याला आपल्या मित्राचा फोन आला की थोडंसं बाहेर ये. तर आपण आता बाहेर वगैरे जाऊ आणि काय ते बघू आणि मग येऊ घरी. आणि आपले गिम्बल येणार आज तर फिक्स आहे. आपण फ्लिपकार्टवरून हे केले, मागवले म्हणजेच की पार्सल आपलं. आणि आज डेट आहे आपली म्हणजे येण्याचा. तर आज गिम्बल आल्याच्या नंतर आपले अनबॉक्सिंग वगैरे वगैरे सर्व काय होणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही खास करून तर मिस नका करू. आणि का आता आपलं थोडंसं काम आहे, आपण चला जाऊ आता बाहेर. जसं की तुम्हाला म्हणलो आज आपलं पार्सल येणार आहे. तर पार्सल आजच येणार आहे. आता बघा पार्सल तुमच्या मताने कमसे कम 12 ते 1च्या मधात येतं डिलिव्हरी बॉय घेऊन. तर आता वाजते 3 पावणे 3 वाजतात वाटतं. तर आणि का आपलं दुपारचे पावणे 3 वाजते तर आणि का आपलं पार्सल आलं नाही. मी म्हणतो पार्सल कधी कधी वरचेवर पार्सल लेटच होत जाते. मला वाटते की कधी माझ्या हातामध्ये गिम्बल येईल आणि ते पार्सल डिलिव्हरी बॉय काही येतच नाही. तरी पण बघू आणि किती वेळ लागेल आपलं पार्सल येण्यासाठी. आतुरता आणि करू आपण म्हणजे वेट करू. आणि आता बघू कधी येईल कधी नाही. आपल्या हातात आज असं गिम्बल येणार कधी वाटतं मला. तरी बघू आता कधी येते डिलिव्हरी वाला माणूस. दुपारचे 5:30 वाजतात आणि काय पार्सलवाला आला नाही. तर पार्सल वगैरे आपलं काय आज यायला नाही. म्हणजे डेट तर आजच होती परंतु यायला नाही. आता आपल्याला थोडंसं काम आहे बघा. आपण फ्रेश वगैरे झालोय. आता आपल्याला थोडंसं काम आहे. वंशीला थोडेसे म्हणजे एक रील स्टार आले, त्यांचं नाव आहे शिवरुद्रा असं काहीतरी नाव आहे. त्यांचे इंस्टाला पेज आहे. त्यांचे काहीतरी 4 लाख फॉलोअर्स आहेत इंस्टा पेजवरती. आणि आपण आता जातोय घोंशीला त्याला भेटण्यासाठी. त्यांनी घोंशीला आलेत काहीतरी कामानुसार. आणि आता आपण जातोय घोंशीला त्यांना भेटण्यासाठी. तर चला गाईस, न उशीर करता आपण जाऊ डायरेक्ट त्यांना भेटण्यासाठी. आलो आपण घोंशी बंटी हॉटेलला. आपण घरून आपण निघालो रेडी वगैरे होऊन 5-5:30 वाजता. आता आपण इथं पोहोचले 7-7:30 वाजता. आता मी आणि माझा मित्र आलोय. आम्ही दोघं जण आले. आणि म्हणजे बंटी सेट थोडं करायला गेलं होतं. त्यांनी आल्याच्यानंतर मग आपण रुद्रा भाऊला भेटू वगैरे. आणि मग नंतर निघू. तर आपण रुद्रा भाऊला भेटायलाच आले तर भेटू वगैरे आणि व्हिडिओ वगैरे काढू त्यांच्यासोबत काढणं झालं तर. आणि मग नंतर रिटर्न जाऊ घरला. आता तर जस्ट आपण आले. आता बंटी सेट आल्याच्या नंतर त्यांना भेटू. ते रुद्रा भाईसोबत फोटो वगैरे घेतले. आता फक्त आपल्याला एक व्हिडिओ वगैरे घ्यायचा त्यांच्यासोबत. व्हिडिओ वगैरे झालं की मग मग आपण जेवण वगैरे करू आणि निघू चौकटकडे. आता किती वाजतात? 10 वाजलेत. आता 10 वाजलेत. आता घरून वगैरे फोन वगैरे येतात. हाला फोन येतात काय म्हणजे आता 10 वाजले तरी पण घरला जावं लागतं. तुम्हाला पण माहिती आहे 9:30 किंवा 9:45 वाजतात. आता आपण थोड्या वेळानंतर तिकडं त्यांचं रॅप शूट चालू आहे. ते आपण दाखवू शकत नाही कारण की रॅप शूटिंग करताना पर्सनल राहतं. तर रॅप शूट झाल्यानंतर तुम्ही यूट्यूबला बघा. पहिलं यूट्यूबला त्यांचं बघा. आपण त्यांचा व्हिडिओ घेतला असता परंतु त्यांना रॅप शूटिंग करताना आपण व्हिडिओ नाही घेऊ शकत कारण की पर्सनल. आता त्यांचं रॅप शूट वगैरे झालं ना की मग आपण फोटो तर काढले. तसं तर आता क्लिप घेऊ एखादी आपण पण. आणि मग नंतर जेवण वगैरे करू आणि निघू घरी जाऊ मग घरी. आता जर आपण करतोय जेवण तर जेवण वगैरे करू. आणि जेवण वगैरे करणं झाल्याच्या नंतर एक छोटासा व्हिडिओ घेऊ आणि निघू घराकडे. आता तर 10:30 वाजतात आणि आपल्याला घरला जायचे. उशीर पण लय होतोय. घरून पहिलेच 2-4 कॉल आलेत. जेवण वगैरे करू आणि निघू घरात. आपण आता रुद्राभायासोबत व्हिडिओ वगैरे काढलो. आणि मला म्हणजे काही चांगलं वाटतं कारण की कसं एखादी लहान क्रिएटरला मी तो बोलतो वगैरे तेव्हा चांगलं वाटतं. मला तर चांगलं वाटलं. आणि आर डी भायाला म्हणजेच की रुद्रा भायाला आपण बोललो वगैरे. आणि आता जातो आपण घराकडे. आता बंटी हॉटेल आपल्या इथं. आता बंटी हॉटेलवरतून आपण जातो आपल्या घराकडे. आणि आपल्याला समजा 15 ते 18 किलोमीटर आपलं घर आहे इथून लांब. तर आपण गाडीवरती आहे. आता आपण जाऊ. आपण तिकडून आता आलो आपण घरी. आता वाजतात 11:15. आज आपण
रुद्रभयाला भेटले आणि बंटी हॉटेलला पण गेलतो. आणि आपलं आज येणार होतं गिंबल, परंतु ते गिंबलची ना डेट वाढली आहे. म्हणजेच की 24 एप्रिलला येणार होतं, परंतु 28 एप्रिलला येणार आहे आपले गिंबल. तर 28 तारखेला आपण राडा करू. मला तर काही लय राग आलता खरं सांगू ना. म्हणजे मी लय वाट बघत होतो की 24 तारीख कधी येणार, कधी माझ्या हातात गिंबल येणार. परंतु ते सर्व त्याच्यावर पाणी फिरलं. तरी पण 28 तारखेला येणार आहे. 28 तारखेला आपण जे करायचे ते करू. तर सो गाईस, तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय.